विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा तिसरा धडा आपण पाहणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे बघा घातांक व घनमूळ। सर्वांनी टाका, चॅप्टरचं नाव आहे, तिसरा चॅप्टर आहे आपला घातांक व घनमूळ। टाकलो धड्याचं नाव सर्वांनी, घातांक व घनमूळ आहे। तर बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला सर्वप्रथम घातांक म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे। तुम्हाला माहिती आहे का आपण घातांक कशाला म्हणतो? तर घातांक म्हणजे काय, एखाद्या संख्येच्या डोक्यावर आपण कोणती संख्या लिहितो त्याला आपण काय म्हणतो? घातांक म्हणतो, बरोबर आहे। समजा या ठिकाणी 4 आहे आणि त्याच्या डोक्यावर मी जर 6 लिहिलो तर आपण याला काय वाचल? आपण याला काय म्हणू? 4 चा घातांक किती आहे? 6 आहे। एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर आपण कोणती संख्या जर लिहित असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो? घातांक असे म्हणतो। मग आपल्या चॅप्टरचं नाव आहे घातांक व घनमूळ। तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे? घातांकाचे नियम। घातांकाचे नियम जर तुम्हाला समजले तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये आपला जो सराव संच आहे त्यामध्ये आपल्याला घातांकाच्या नियमानुसार सर्व प्रश्न आपल्याला काय होतील? सोडवता येतील, बरोबर आहे। तर त्या ठिकाणी आपण 1 नंबरला पॉइंट टाकून घेऊया, घातांकाचे नियम। सर्वांनी लिहून घ्या, घातांकाचे नियम। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला नियम पाहायचा आहे बघा। 1 नंबरला घातांकाचा नियम आहे a चा घातांक m गुणिले a चा घातांक n। या ठिकाणी बघा a चा घातांक किती आहे? m आहे आणि a चा घातांक किती आहे? n आहे। असं जर असेल तर आपण काय लिहू शकतो? a चा घातांक m अधिक n। कळलं? जर a चा घातांक m गुणिले a चा घातांक n जर असेल तर आपण काय लिहू शकतो? a चा घातांक m अधिक n। उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये 4 चा घातांक जर 5 असेल आणि गुणिले 4 चा घातांक जर 3 असेल तर या ठिकाणी बघा a सारखा आहे का? त्याच प्रकारे 4 4 सारखा आहे। वरी m आणि किती आहे? n आहे, म्हणजे m आणि n वेगळं आहे। इथे पण 5 आणि 3 वेगळं आहे। मग आपण वरच्याची काय केलं? बेरीज केलं। मग इथे पण काय होणार? 4 ला 4 लिहायचं आणि वरच्याची बेरीज लिहूया आपण। 5 अधिक 3 किती होणार? 4 ला 4, 5 आणि 3 8, म्हणजे 4 चा घातांक किती होणार? 8। हे झालं आपला पहिला नियम। दुसरा नियम पहा। दुसरा नियम आहे a चा घातांक m भागिले a चा घातांक n जर असेल तर आपण काय लिहू शकतो? त्यांना a ला a लिहायचं आणि दोघांची काय करायचं? आता अगोदर बेरीज होती, गुणाकार म्हणले की बेरीज करूया आणि भागाकार म्हणले की त्यांची आपण वजाबाकी करूया, म्हणजे काय होणार? m वजा n। आता उदाहरणामध्ये पहा, 5 च्या डोक्यावर जर असेल 6 म्हणजेच 5 चा घातांक किती झाला? 6 भागिले 5 चा घातांक 3 असेल तर आपण याला कसं लिहू शकतो? 5 चा घातांक 6 वजा 3 बरोबर 5 चा घातांक किती येणार? आता 6 मधून 3 गेले 3। कळलं? पुढचा नियम पाहूया। तिसरा नियम पाहू आपण, a गुणिले b चा घातांक m बरोबर a चा घातांक m गुणिले b चा घातांक m। कळलं? हा कंसामध्ये आहे ते गुणिले b आणि त्याचा घातांक m जर असेल तर a चा घातांक पण m लिहायचा आणि गुणिले b चा घातांक पण काय लिहायचा? m लिहायचा। आता उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये 12 गुणिले 8 त्याचा घातांक जर 3 असेल तर काय लिहायचं? 12 चा घातांक 3 गुणिले 8 चा घातांक 3। कळलं? पुढचा आहे बघा नियम, 4 नंबरचा नियम आहे a चा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे। किती? 1। a चा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर काय लिहायचं?
1. समजा उदाहरणामध्ये तुम्हाला जर आला असेल प्रश्न 5च्या डोक्यावर जर 0 असेल तर त्याची किंमत किती येणार रे? 1 येणार. 6च्या डोक्यावर जर 0 असेल तर किंमत किती येणार? 1 येणार. समजा 15च्या डोक्यावर जर 0 असेल त्याची पण किंमत किती येणार? 1. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की जर एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर 0 असेल तर त्याची किंमत किती येते? 1 येते. हा झाला आपला कितवा नियम? चौथा नियम. त्यानंतर 5वा नियम पाहूया. 5 नंबरला आहे a चा घातांक -m जर असेल, a चा घातांक -m. आता हे -m आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी काय करायचं बघा, 1 a चा घातांक काय लिहायचं? m. म्हणजे हे वजा m खाली येऊन काय होणार? धन होणार. इथं ऋण आहे ना, खाली जाऊन काय होणार? ते धन होणार. आता उदाहरणामध्ये पहा, उदाहरणामध्ये जर आपण लिहिलो 6च्या डोक्यावर -5 जर असेल, किती? 6च्या डोक्यावर -5 तर त्याला आपल्याला धन मध्ये घ्यायचं आहे. तर वर लिहायचं 1 आणि त्याच्या खाली लिहायचं 6च्या डोक्यावर -5 इथे काय येणार? 5. मायनसच्या खाली येऊन काय झालं? प्लस. त्यानंतर पुढचा बघा, पुढचा नियम आहे 6वा. a चा घातांक m आणि त्याचा घातांक जर n असेल, a चा घातांक m आणि त्याचा घातांक जर n असेल तर आपण काय लिहू शकतो या ठिकाणी? a चा घातांक m गुणिले n. या दोघांचा आपण काय करतो? गुणाकार करतो. उदाहरणामध्ये बघा, उदाहरणामध्ये जर आपण लिहिलो 4च्या डोक्यावर 5 आणि त्याच्या डोक्यावर जर 2 असेल, 4च्या डोक्यावर 5 म्हणजे 4चा घातांक 5 आणि त्याचा घातांक जर 2 असेल तर काय लिहायचं? 4 ला 4 लिहायचं आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5 दुनी 10 म्हणजे 4चा घातांक किती झाला? 10. घ्या लिहून. आपण घातांकांचे नियम जे आहेत ते आपण किती पाहिलेले आहेत? 6 पाहिलेले आहेत. आता आपण घातांकाचा नियम पाहूया. तो आहे 7वा. घातांकाचा 7वा नियम आहे. तो कोणता आहे बघा, a/b चा घातांक m असेल. काय आहे? a/b चा घातांक जर m असेल तर आपण काय लिहू शकतो बघा, a चा घातांक m छेद b चा घातांक m. कळालं? आता याचं आपण एक उदाहरण पाहूया जेणेकरून तुम्हाला समजेल की 1/b चा घातांक m जर असेल तर आपण त्याला कशा प्रकारे लिहू शकतो. तर बघा, उदाहरणामध्ये 5/4 जर असेल आणि त्याचा घातांक जर 3 लिहिला असेल तर आपण काय लिहू शकतो? 5चा घातांक 3 छेद 4चा घातांक 3. हा घातांकाचा कितवा नियम आहे? 7वा. यानंतर आपण घातांकाचा 8वा नियम पाहूया. कितवा आहे हा? 8वा आहे. 8वा नियम आपल्याला काय सांगतो बघा, a/b चा घातांक जर -m असेल, काय? a/b चा घातांक जर -m असेल तर आपल्याला प्लस मध्ये घ्यायचं आहे. तर काय करायचं? b ला वर न्यायचं आणि a ला खाली घ्यायचं. म्हणजे काय होणार? b/a आणि त्याचा घातांक -m च्या ठिकाणी काय होणार आता? +m मध्ये जाणार. कळालं? त्याला आपण व्यस्त क्रिया केली. a/b होतं, b ला वर नेलं आणि आपण a ला खाली आणलं म्हणजे -m चं कन्वर्ट काय झालं? +m मध्ये झालं. याचं आपण एक उदाहरण जर पाहिलं तर आपल्याला समजून जाईल. उदाहरण काय पाहूया आपण? 4/9 आणि त्याचा घातांक जर -11 असेल, 4/9 आणि त्याचा घातांक किती? -11. तर आपण त्याला काय लिहू शकतो? व्यस्त क्रिया जर केलं तर 9 ला वर जाईल आणि 4 काय येईल? खाली येईल आणि -m चं काय होणार? +m होणार. कळलं? अशा प्रकारे घातांकाचे आपण 8 नियम या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता या 8 नियमावर आपल्याला काही गणित पाहायचे आहेत, काही उदाहरणं पाहायची आहेत जेणेकरून तुम्हाला घातांकाचा नियम कशा प्रकारे वापरतात आणि त्याचा वापर आपण कशा प्रकारे करतो हे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. आपण पाहूया उदाहरण दिलेले आहेत पुस्तकातले काही. नंबर 1 चे उदाहरण आहे 3चा घातांक 5 गुणिले 3चा घातांक 2 बरोबर 3चा घातांक तुम्हाला या चौकटीमध्ये भरायचा आहे. कोण सांगेल? 3चा घातांक 5 गुणिले 3चा घातांक 2 बरोबर 3चा घातांक इथे काय येणार? 5 हा पॅटिकर सांग. 5 अधिक 2 बघा, a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक
n या स्वरूपामध्ये लिहू शकतो. म्हणजे इथे काय होणार 5 अधिक 2 म्हणजेच किती होणार 3च्या डोक्यावर काय येणार मग घातांक 3चा 5 आणि 2 7. कळलं. आपण कुठला वापरलो यात घातांकाचा नियम पहिला आहे जो काय सांगतो a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n म्हणजेच 5 अधिक 2 किती झाले 7. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. 2 नंबरचं उदाहरण आहे 3चा घातांक 7 भागिले 3चा घातांक 9. या ठिकाणी काय होणार 3 आणि त्याच्या डोक्यावर एक चौकट आहे जी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सांगा बरं कुठला हे घातांक जो आहे त्या ठिकाणी आपण कुठला नियम वापरू शकतो. a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n 7 वजा 2 बरोबर आहे. हे 7 वजा 2 नाही तर काय येणार 9 येणार. या ठिकाणी काय होणार 3 ला 3 7 मधून 9 जातील का रे नाही 9 मधून 7 काढा किती राहतात -2 म्हणजे इथे काय येणार -2 म्हणजे 3चा घातांक काय झाला -2. त्यानंतर तिसरे उदाहरण आहे 3 नंबरचं उदाहरण आहे 3चा घातांक 4 आणि कंसाचा घातांक आहे 5 बरोबर 3चा घातांक तुम्हाला सांगायचा आहे किती. 3चा घातांक 4 आहे आणि कंसाचा घातांक 5 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण कुठला घातांक वापरू शकतो a चा घातांक m आणि कंसांचा घातांक n म्हणजे दोघांचा आपण काय करतो गुणाकार. 4 पंचे 20 मग 3चा घातांक किती आला 20 आला. समजलं सर्वांना ठीक आहे. यानंतर पुढचं पाहूया आपण उदाहरण 4 नंबर पाहूया. या ठिकाणी घेऊत आपण 4 नंबर. 4 नंबरचे उदाहरण आहे 5चा घातांक -3 आहे. तर आपण या ठिकाणी 1/5चा घातांक आपल्याला या चौकटीत भरायचा आहे. काय येईल रे -3 आहे खाली गेल्याच्या नंतर काय होईल -3चं खाली जाऊन अधिक 3 राहणार. कारण आपल्याजवळ एक सूत्र होतं बघा घातांकाच्या नियमामध्ये काय होतं a चा घातांक -m असेल तर त्याला आपण 1/a चा घातांक +m लिहितो बरोबर आहे. तसंच हे मायनस संख्या आहे खाली गेल्यावर काय होणार प्लस मध्ये 3 जाणार. कळलं सर्वांना. त्यानंतर पुढचं पाहूया आपण उदाहरण नंबर 5. उदाहरण 5 नंबर आहे 5च्या डोक्यावर 0 आहे म्हणजेच 5चा घातांक 0 काय येईल सांगा बरं. मी तुम्हाला सांगलो होतो खूप 1 बरोबर आहे. सर्वांच्या डोक्यात घातांकाचे नियम चांगल्या प्रकारे बसलेले आहेत. उत्तर काय येणार 1 येणार. त्यानंतर आपण पाहूया 6 नंबर. 6 नंबर आहे 5 गुणिले 7 डोक्यावर किती आहे तो घातांक 2 आहे. म्हणजे 5चा घातांक तुम्हाला लिहायचा आहे आणि गुणिले 7चा सुद्धा घातांक लिहायचा आहे. काय येईल सांगा बरं 5चा घातांक 2 गुणिले 7चा घातांक 2. 5चा घातांक 2च येणार आणि 7चा घातांक सुद्धा 2 येणार. कशामुळे येणार आपण पाहिलं होतं बघा a गुणिले b चा घातांक जर m असेल तर a चा घातांक m गुणिले b चा घातांक m. कळलं घ्या लिहून. यानंतर आपण घातांकांच्या नियमामध्ये आपण या ठिकाणी 8वं उदाहरण पाहणार आहोत. काय आहे बघा 5/7 आणि त्याचा घातांक किती आहे 3 आहे. 5/7 आणि घातांक किती आहे 3. तर आपण काय लिहू शकतो 5चा घातांक 3 छेद 7चा घातांक 3. हे कोण्या घातांकाच्या नियमामध्ये मोडेल a चा घातांक a छेद b चा घातांक जर m असेल तर a चा घातांक m छेद b चा घातांक m बरोबर आहे. तर शेवटचं पाहूया 9 नंबर आहे 5/7 चा घातांक -3. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल सांगा बरं. आता मायनस आहे हा
काय करता येईल या ठिकाणी? 7 वर आणि 5 खाली, म्हणजे व्यस्त क्रिया करावी लागेल, बरोबर आहे. म्हणून आपण 7 ला वर लिहू आणि 5 ला खाली लिहू. मग -3 काय होणार? +3. अशा प्रकारे आपण या ठिकाणी घातकांच्या नियमावर जेवढे काय आपण नियम पाहिले त्याच्यावर आपण काय केलेलं आहे, प्रत्येक उदाहरण या ठिकाणी पाहिलेलं आहे.